आजचा दुसरा विषय घेऊ आपण. आसरा कोणाला द्यावा, स्वतःच्या पंखांचे रक्षण आणि यशाची भरारी. SNBT फाउंडेशन संचलित प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्राच्या या ऊर्जावान प्रांगणात मी आज तुमच्यासमोर एक अशी कथा मांडणार आहे जी ऐकायला खूप साधी वाटते, पण ती तुमच्या आयुष्याचं, आपल्या व्यसनाचं आणि आपल्या भविष्याचं सर्वात जळजळीत वास्तव्य आहे. आज हे व्याख्यान फक्त ऐकू नका, तर काळजात उतरवा. ती काळ रात्र आणि रक्ताळलेले पंख. कल्पना करा, काळ्या कुट्ट अंधाराच्या रात्र आहे. आभाळ फाटल्यासारखा धोधो पाऊस पडतोय. विजेंचा कडकडाट कानाचे पडदे फाडतायत. अशा या भयंकर वादळात एक कबूतर एका झाडाच्या फांदीवर कसाबसा जीव मुठीत धरून बसलंय. थंडीने ते कुडकुडतंय. तेवढ्यात त्यांची नजर खाली जाते. तिथे उंदराची काही लहान पिल्लं पावसात भिजून मरणस्थ अवस्थेत पडलेले आहेत. कबुतराला दया येते. त्यांच्या मनात करुणेचा पाझर फुटतो. ते खाली उडत येतं आणि त्या उंदराच्या पिल्लांना थंडीपासून वाचवण्यासाठी आपले उबदार पंख त्याच्यावर पसरतं. रात्रभर ते कबूतर त्या पिल्लांना स्वतःच्या अंगाच्या उभेने वाचवतो. स्वतः पावसाचे फटके खातं. रात्र सरते, सकाळ होते, पाऊस थांबतो आणि सूर्याचे सोनेरी किरण जमिनीवर पडतात. आता वेळ असते आकाशात भरारी घेण्याची. ते कबूतर उडण्यासाठी आपले पंख फडकवण्याचा प्रयत्न करतं, पण हे काय, ते जमिनीवरच कोसळतं. त्याच्या अंगातून रक्त भळाभळा वाहत असतं. काय झालं? कारण ज्यांना वाचवण्यासाठी त्याने रात्रभर आसरा दिला होता, त्याच उंदराच्या पिल्लांनी रात्रभरात या कबुतराचे पंख करतडून खाल्ले. कबुतराचा जीव वाचला, पण त्याच कबूतर पण त्याची उडायची ताकद कायमची संपली होती. मित्रांनो, आता सांगा, चूक कुणाची? उंदराची नाही. उंदराची जात आहे कुरतडण्याची. चूक होती त्या कबुतराची. म्हणून आसरा कोणाला द्यावा ही महत्वाचं आहे. आस्तीन के सांप को दूध पिलाओगे तो वो डसेगा ही. तुम्ही विचार करा, हे कबूतर कोण आहे? हे कबूतर म्हणजे तुम्ही. तुमचे पंख म्हणजे काय? तुमचं कुटुंब आणि तुमची इज्जत, तुमचा पैसा आणि इथले 90 दिवसाचे तुमचे प्रयत्न. आणि तो उंदराचं पिल्लू कोण आहेत? ती आहेत तुमचे व्यसनी, ते खोटे व्यसनी मित्र आणि तुमच्या मनातील नकारात्मक विचार, ज्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यात आसरा दिला. व्यसनात असताना आपण काय केलं? अरे भावा, तू माझ्या जीवाभावाचा मित्र आहे, चल बसूया, म्हणून अशा लोकांना आयुष्यात जागा दिली, ज्यांनी फक्त आणि फक्त तुमचे पंख छाटण्याचं काम केले. तुमचा खिसा कुरतडला, तुमच्या घराची शांतता कुरतडली. तुम्ही त्यांना वाचवायला गेलात, त्यांच्यासाठी घरच्यांशी भांडलात आणि त्यांनी तुम्हाला उडायच्या लायकीचं ठेवलं नाही. मराठीत आपण म्हणतो ना, अतिपरिचयात अवयज्ञा. ज्या गोष्टींना, ज्या माणसांना जवळ करायला नको, त्यांना आपण छातीशी लावले. परिणाम काय? आज आपण इथे आहोत. जर आपल्याला शिकायचं असेल की आयुष्यात आसरा कुणाला द्यावा आणि कुणाला दूर ठेवावं, तर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चारित्र्याकडे बघा. त्यांनी आसरा कोणाला दिला? दीनदलित, शोषित आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या लेकीबाळींना. पण जेव्हा समाजातील विषारी लोकांनी, सनातनी वृत्तीच्या उंदरांनी सावित्रीबाईंना शेण आणि चिखल फेकला, तेव्हा त्यांनी त्या चिखलाला, त्या नकारात्मकतेला आपल्या पंखाखाली मनात आसरा दिला नाही. त्यांनी एक जादा साडी सोबत ठेवली, पण आपलं ध्येय सोडलं नाही. त्यांनी ओळखलं होतं की हे लोक आपले पंख, ध्येय कुरतडायला आले आहेत. त्यांनी त्या विषारी लोकांना दुर्लक्षित केलं आणि त्यांना आसरा दिला नाही.
म्हणूनच आज त्यांचा विचार आकाशात गरुडासारखा झेपावतोय. मित्रांनो, प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्राचे हे 90 दिवस म्हणजे काय आहे माहिती आहे? हे 90 दिवस म्हणजे तुमच्या छाटलेल्या पंखांना पुन्हा एकदा नवीन पिसे फुटण्याची प्रक्रिया आहे. इथले डॉक्टर, समुपदेशक हे तुमच्या पंखात पुन्हा बळ भरतायत. पण लक्षात ठेवा, उद्या जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल तेव्हा पुन्हा ते जुने उंदीर, व्यसनी मित्र, जुन्या सवयी, मोहाचे क्षण पावसाची वाट बघत तुमच्या दारात उभे असतील. ते तुमच्या समोर रडगाणं गातील. अरे, एका पॅकनी काय होतं, एका चिलीमनी काय होतं, आजचा दिवस घे. त्यावेळी कबूतर बनून दयेच्या भाकऱ्या मोडू नका. त्यावेळी गरुड बना. हिंदीत एक शेर आहे, दुश्मनों से क्या डरना जब खंजर अपनों के हाथ में हो, और तूफान से क्या डरना जब छेद अपनी ही नाव में हो. स्वतःच्या नावेला भोग पाडणाऱ्यांना, स्वतःचे पंख कुरतडणाऱ्यांना आयुष्यातून कायमचं हद्दपार करा. यशाचा पहिला नियम आहे, निर्दयी बनायला शिका, पण फक्त चुकीच्या गोष्टींसाठी. जो माणूस स्वतःच्या उद्धारासाठी नाही नो म्हणायला शिकतो तोच आयुष्यात खरा यशस्वी होतो. आज इथून उठताना एक खुणगाट मनाशी बांधा. माझं शरीर, माझं मन आणि माझं घर हे माझं पवित्र मंदिर आहे. मी त्यात कोणत्याही सवयीचा किंवा माणसांच्या उंदरांना आसरा देणार नाही. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमचे पंख आता मजबूत होत आहे. आता तीक्ष्ण नजर ठेवा. कोणाला जवळ करायचं आणि कोणाला दूर हा निर्णय घ्या. आभाळ तुमची वाट बघतंय. उठा आणि भरारी घ्यायची तयारी करा. धन्यवाद. SNBT फाउंडेशन आणि प्रेरणा केंद्राच्या प्रवासात तुम्ही नक्कीच विजय व्हाल.